कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार, मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सादर करण्याचे सरकारला हायकोर्टात आदेश. अशाच आजच्याच न्यूजपेपरमधील बातमी आहे. संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मराठा आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने बुधवारी मराठा आरक्षणाबरोबरच मेगा नोकर भरती आणि शैक्षणिक भरतीला स्थगिती देण्याचा नकार दिला. राज्य मागास प्रवर्ग आयोगाचा संपूर्ण अहवाल तातडीने सादर करा असा आदेश राज्य सरकारला दिला. हा अहवाल जसाच्या तसा जाहीर करायचा की नाही ते 4 फेब्रुवारीला निर्देश दिले जातील, असे न्यायमूर्ती रणजित मोरे व न्यायमूर्ती भारती डोंगरे यांच्या खंडपीठाने स्पष्ट करून याचिकावर अंतिम सुनावणी 6 फेब्रुवारीला निश्चित केली. मराठा आरक्षणासंदर्भात जयश्री गुणरत्न सदावर्ते यांच्या वतीने ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या जनहित याचिकेसह 6 याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. यापैकी 4 विरोधात तर 2 याचिका समर्थन करणाऱ्या आहेत. या याचिकांचा हस्तक्षेप करणारे 22 अर्ज दाखल झाले असून त्यापैकी 16 हे अर्ज आरक्षणाचे समर्थन करणारे, त्यातच मेगा भरतीला विरोध करणारी याचिकाही दाखल करण्यात आली आहे. या सर्व याचिकावर न्यायमूर्ती रणजित मोरे व न्यायमूर्ती भारती डोंगरे यांच्या खंडपीठावर समोर सुनावणी चालू आहे. याचिकांसमोर 6 फेब्रुवारीला अंतिम सुनावणी आणि अहवाल खुला करण्याबाबत 4 फेब्रुवारीला निर्णय घेऊ. स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार. मराठा समाजाला नोकरी तसेच शैक्षणिक प्रवेशात दिलेल्या आरक्षणाला स्थगिती द्यावी अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली. आरक्षणाविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर निर्णय होत नाही तोपर्यंत मेगा भरती आणि शैक्षणिक प्रवेश देण्यास मनाई करावी अशी मागणी ॲडव्होकेट श्रीहरी यांनी केली. मात्र न्यायालयाने ही मागणी तूर्त फेटाळून लावली. 6, 7, 8 फेब्रुवारीला या याचिकांवर अंतिम सुनावणी झाल्यानंतर स्थगितीबाबत निर्णय घेतला जाईल असेही न्यायमूर्ती रणजित मोरे यांनी स्पष्ट केले. तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद.